यानंतर आपण दिवसभरातील आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। पहिली बातमी आहे दादरच्या कबूतरखान्याची। महापालिकेने दादरचा कबूतरखाना हा ताडपत्री लावून संपूर्ण बंद केला आहे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे बीड मधून आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गित्ते याने थेट सोशल मीडियावरती जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे। तर तिसरी बातमी आहे नाशिकमधून खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेला वाद आणि त्यानंतर शाळकरी मुलाची हत्या झालेली आहे। या तिन्ही बातम्या आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी या बातम्यांसंदर्भातले सगळे अपडेट आपल्याला पोहोचवणार आहेत। सुरुवातीची बातमी आहे खरतर गोट्या गित्तेची खरतर जो प्रकरण घडलं होतं त्या संदर्भातली बातमी आहे। गित्ते यानं थेट जितेंद्र आव्हाड यांनाच धमकी दिलेली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गित्ते आणि त्याचाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि याच व्हिडिओमध्ये गोट्या गित्तेने थेट रेल्वे रुळावरून बसून आत्महत्येचा इशारा दिलाय। वाल्मिक कराड हा विठ्ठलाचा अवतार आहे। जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्यावरती आरोप करणं थांबवावं, अन्यथा मी आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील, असा इशारा थेट गोट्या गित्ते याने दिलेला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। आकाश, गेल्या कित्येक दिवसापासून हा गोट्या फरार आहे, तो निश्चिंतपणे इथं एक व्हिडिओ बनवतोय आणि सोशल मीडियावरती टाकतोय। पोलीस नेमकं काय करतायत? कारण गोट्या गित्तेला खरं तर अटक करण्यासाठी वारंवार आरोप केले जात आहेत, मात्र गोट्या हा इथं व्हिडिओ बनवतोय, जितेंद्र आव्हाडांना धमकी देतोय आणि पोलीस मात्र काहीच करत नसल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच वर्षा, ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हा महादेव याच्यावरती 3 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। बापू आंधळे खून प्रकरणामध्ये हा कारावासात देखील गेला होता, ज्यांनी काही दिवस शिक्षाही भोगली आणि जामिनावर आता तो बाहेर आलेला आहे। आणि गेल्या 2-3 दिवसापासून महादेव मुंडे खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून देखील याचं नाव घेतलं जात आहे। याच्यावर विविध प्रकारचे 3 गुन्हे दाखल आहेत। मोकोका अंतर्गत गोट्या गित्तेची जी टोळी होती 7 जणांची, या 7 जणांवर देखील मोकोका अंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि आता हा जो गोट्या गित्ते आहे हा फरार आहे। याचा तपास सध्याच्या बीडचे पोलीस घेत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार हा जो व्हिडिओ आहे हा 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये गोट्या गित्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांना थेट धमकी देतोय की ते बीडची कुठेतरी माझी बदनामी करतायत, माझ्यावर नाही ते आरोप करतायत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा, यांच्यावर टीका करणं थांबवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड जो सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात आहे, त्याला त्यांनी ते माझे विठ्ठल आहेत, ते विठ्ठलाचा अवतार आहेत असं देखील या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। आणि दुसरी म्हणजे अंजली जमानिया ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनाही असं म्हटलंय की त्या कुठंतरी बीडची आणि परळीची बदनामी करतायत असं या गोट्या गित्तेने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। मात्र पोलिसांचा जो तपास सुरू आहे याच्यावर देखील कुठंतरी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय वर्षा, कारण की गेल्या ते असे व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होते, मात्र आरोपीचा शोध कुठंतरी बीड पोलिसांना लागत नाहीये। आता बीड पोलिसांनी गोट्या गित्तेचा शोध घेण्यासाठी 3 पथकं बीडच्या इथून रवाना करण्यात आली आहेत। गोट्या गित्तेचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय, मात्र गोट्या गित्तेला किती दिवसात अटक केली जाते हे देखील पाहणं आता वर्षा महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच त्यामुळे या गित्तेचा तपास नेमका कधीपर्यंत पोलीस लावतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुम्ही असेच सोबत राहा। आपण जाणार आहोत नाशिकमध्ये, आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती एका बातमी संदर्भातले घेणार आहोत। खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादात एका शाळकरी मुलाची हत्या झाली आहे। नाशिकच्या सातपूर भागातली ही धक्कादायक घटना आहे। सातपूर भागामध्ये असलेल्या ज्ञानगंगा क्लासमध्ये शिकवणाऱ्या यशराज गागुर्डे या 10वीत शिकणाऱ्या मुलाची हत्या झाली आहे। या हत्या प्रकरणी 2 विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपासही केला जातोय। आमचे प्रतिनिधी वैभव घुगे आहेत आपल्यासोबत, या प्रकरणातले सगळे ताजे अपडेट्स देत आहेत। वैभव, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, क्षुल्लक कारण आणि त्यावरून थेट या विद्यार्थ्याची हत्या, नेमकं प्रकरण काय आहे आणि आता त्या विधी संघर्षित बालकांवरती नेमकी पुढे कशा पद्धतीने कारवाई केली जाते? नक्कीच काल नाशिकमध्ये जे आहे गुन्हेगारीचा वाढ जी आहे ती होत आहे आणि अल्पवयीन मुलांमध्ये देखील गुन्हेगारीमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। काल नाशिकमध्ये
बेंचवरून बसण्याच्या वादावरून 3 विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते वाद झाला होता। त्यामध्ये जो यशराज गांगुर्डे नावाचा जो मुलगा आहे त्याला काल बसमधून उतरतानाच वादाच्या कारणावरून जे 2 मुलांनी आहे मारण्यास सुरुवात केली। त्या बेदम मारहाणीमुळे त्याच्या नाकातून जो आहे तो रक्तस्राव सुरू झाला आणि रक्तस्राव सुरू झाल्यानंतर तो त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडला। त्यानंतर त्याला उपचाराच्या आधीच त्याची जे आहे तो मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यांचा जो आहे तो वाद 3-4 दिवसापासून सुरू होता असं देखील सांगितलं जातं। या संदर्भात जे आहे ते नाशिकमधील सातपूर पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या 2 मुलांना पोलिसांनी जे आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सातपूर पोलिसांकडून या वादाची जी आहे ते अजून चौकशी सुरू आहे। वर्षा, शीताचं वैभव, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुम्ही असे सोबत राहा। पुढची बातमी आपण पाहणार आहोत, मुंबईतून आहे। आपले प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। महापालिकेनं दादरचा कबूतरखाना हा ताडपत्री लावून संपूर्णपणे बंद केलाय। स्थानिक नागरिकांनी मात्र तीव्र विरोध केलाय, तरी देखील प्रशासनानं कारवाई काही थांबवलीच नाहीये। या ठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरामध्ये फलक लावून सूचना देखील दिल्या जात आहेत। कोणी धान्य टाकताना आढळलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही पालिकेकडून दिला जातोय। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात मुंबईतील जैन समाजाच्या वतीनं कुलाबा इथं शांती यात्रा काढण्यात आली आहे। यावेळेस मुंबईतील कबूतरखाने बंद होऊ नयेत आणि पक्ष्यांवर होणारा अत्याचार थांबावा यासाठी जैन समाजाच्या वतीनं ही मागणी केली जाते। या संदर्भात देवेंद्र कोलटकर आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला सविस्तर आढावा आपण बघूया। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई शहरातील जे कबूतरखाने आहेत ते आता महानगरपालिका प्रशासनाकडून बंद करण्यात येतात। यावेळी मी दादर इथला जो कबूतरखाना आहे तिथे आपण बघतोय की हा जो कबूतरखाना आहे तो आता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ताडपत्रीने बंद करण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस हा कबूतरखाना बंद करण्यात येत होता त्यावेळी स्थानिकांनी विरोध केला होता आणि काहीशी तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती आणि त्यानंतर आपण आता बघतोय की संपूर्ण ताडपत्रीचं आच्छादन जे आहे ते या कबूतरखान्यावरती लावण्यात आलेलं आहे। शिवाय सूचना फलक जे आहे ते आसपास ठेवण्यात आलेले आहे। कुठल्याही पद्धतीने पशु पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकू नका असं आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचे सूचना फलक जे आहेत ते सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभाग यांच्या वतीने या सगळ्या कबूतरखान्याच्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण बघतो की न्यायालयाने निर्देश दिले आणि त्यानंतर हे कबूतरखाने जे शहरातले आहेत ते बंद करण्यात येतात आहे। त्या दृष्टीनेच या कबूतरखाना जो दादर इथला कबूतरखाना आहे त्या ठिकाणी आता ताडपत्रीचं आच्छादन टाकण्यात आलेलं आहे आणि हळूहळू आता हा कबूतरखाना जो आहे तो इथून हटवला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई। आणि या सविस्तर 3 बातम्या बघितल्यानंतर वैभव आणि आमचे प्रतिनिधी आकाश हे देखील आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे। दोघांचेही खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।